नमस्कार. ईश्वरीला रमाकांत जिवंत आहे हे सत्य समजलेलं असतं आणि तिने सुप्रियाजवळ जाऊन रमाकांतचा फोटो दाखवताच सुप्रिया म्हणालेली असते, तू यांचा फोटो मला का दाखवतेस? तेव्हा ईश्वरी बोलते, अगं आई, हे जिवंत आहेत, अर्णव सरांचे बाबा. अगं मी स्वतः त्यांना पाहिलं, राम मंदिराच्या मंदिरात होते. हे ऐकताच सुप्रियाला धक्का बसतो. तेव्हा सुप्रिया बोलते, इशू इशू बाळा, जर का हे सगळं नीट पार पडलं ना तर अगदी बरं होईल. तुला कळतंय का इशू? इशू तुला समजतंय? जर का रमाकांतच सर्वांसमोर आले आणि त्यांनी सर्व सत्य सांगितलं तर त्या बाईचा खरा चेहरा आपल्या समोर येईल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा मी अर्णव सरांच्या बाबांना शोधून काढणार म्हणजे काढणारच. तेव्हा सुप्रिया बोलते, इशू मी सुद्धा तुझ्या सोबत येणार, तू काळजीच करू नकोस. इकडे वल्लरी मात्र खूपच चिंतेत असते. त्याच वेळेला तिथे अर्णवचा मामा आलेला असतो आणि तो वल्लरीला बोलतो, वल्लरी, खरं तर कालपासून मी तुला विचारायचं ठरवलं होतं. विचारेन असं म्हणत होतो पण लक्षातच नाही राहिलं. तेव्हा वल्लरी बोलते, काय झालं? हे बघा, आता उगाचच माझ्या डोक्याला ताप करू नका आणि मध्ये मध्ये बोलायची तर आता गरज नाही, प्लीज इथून जा. मला खरंच खूपच मोठं टेन्शन आहे. तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो, वल्लरी, काल मंदिरातून आल्यापासून मी तुझ्याकडे बघतोय, तुझा चेहरा खूपच पडला होता. वल्लरी, खरं सांगायचं तर तुझं वागणंच मला कळत नाहीये. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, वागणं? माझं वागणं काय समजायचंय? आणि तसंही तुम्हाला या गोष्टीचा फरक पडायची गरजच नाही. तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो, वल्लरी, तुला नक्कीच कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय. वल्लरी, तुझ्या या सर्व गोष्टी बंद कर, नाहीतर एक दिवस नक्कीच नाकातोंडाशी येतील. तेव्हा लगेच वल्लरी खूपच चिडलेली असते. वल्लरी मोठ्याने काहीतरी बोलणार तेवढ्यात मात्र तिथून संजय निघून गेलेले असतात. वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला वल्लरी स्वतःशीच बोलते, आता काय करू? जर का हा रमाकांत या ईश्वरीला भेटला तर मात्र माझी वाट लागणार. ही ईश्वरी काही केल्यास शांत बसणार नाही. एवढे वर्ष जे सत्य लपवून ठेवलं ते सत्य बाहेर येणार आणि मग तर काय, अर्णव माझ्या झिंजा उपटत माझी धिंडच काढणार. मला कळतच नाही आहे की मी काय करावं ते. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे असं वाटतंय. तर इकडे सुप्रिया आणि ईश्वरी राम मंदिरात आलेले असतात आणि त्या दोघी मिळून रमाकांतला शोधत असतात. ईश्वरी मंदिरातल्या पुजाऱ्यांना विचारत असते पण त्यावेळेला पुजारी मात्र काहीच उत्तर देत नाही. आणि त्याच वेळेला राम मंदिरात भजन चालू असतं. तिथे रमाकांत बसलेले असतात. ईश्वरी सुप्रियाला म्हणत असते, आई काय करायचं? आई, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. सगळं काही हातातून निसटून जाणार असं मला वाटतंय. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुप्रिया बोलते, ईश्वरी शांत हो. कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही ईश्वरी, मी आहे ना तुझ्या सोबत. तू कशाला काळजी करतेस? एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आपला विश्वास पाहिजे. अगं तो आहे ना, तो सगळं काही अगदी नीट पार पडणार. रमाकांत आणि तुझी भेट होणार म्हणजे होणारच. ईश्वरी, इतक्या दिवसांनी रमाकांत परत आलेत आणि ते आपल्या समोर उभे राहिले. हेच तर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे अर्णवचे वडील रमाकांत जिवंत आहेत हे तर आपल्याला सत्य समजलेलं आहे. म्हटल्यावरती आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची तर गरजच नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये हे. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा अर्णव सरांचे बाबा जर का आपल्याला सापडले तरच सगळं साध्य होईल, नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल एवढं मात्र नक्की. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, इशू नको काळजी करूस. तेवढ्यात मात्र कीर्तनाचा आवाज येत असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, नक्कीच या कीर्तनामध्ये अर्णव सरांचे बाबा असणार, आपण तिथे जाऊया. आणि ईश्वरी आणि सुप्रिया तिथे गेलेले असतात. तेवढ्यात ईश्वरीची नजर अर्णव सरांच्या वडिलांवरती पडते. तेव्हा ईश्वरी मोठ्याने ओरडते, थांबा. त्यावेळेला रमाकांत तिच्याकडे बघतो आणि तिथून लगेच पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो.
तेवढ्यात ईश्वरी त्याचा हात धरते आणि ईश्वरी रमाकांतला बोलते, का पळताय तुम्ही आणि किती दिवस असं तुम्ही गोष्टींपासून लांब पळणार आहात? तेव्हा रमाकांत बोलतात, बस झालं. हे बघ बाळा, तू या गोष्टींमध्ये नको पळूस. जे सत्य काळाच्या पडद्याआड लपून राहिलंय ना, ते लपूनच राहू दे, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. तेवढ्या तिथे सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाला बघताच रमाकांतच्या पायाखालची जमीन सरकते. सुप्रिया बोलते, रमाकांत प्लीज असं नका करू. तुम्हाला माहितीये त्या दिवसापासून तुम्ही गायब झालात, पण माझ्या आयुष्याची मात्र वाट लागली. सगळीकडे माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यात आले. नशीब ईश्वरीच्या वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्याशी लग्न केलं, नाहीतर माझं आज काय झालं असतं याचा विचार करा. पण आज पुन्हा एकदा तुमच्या लेकाने माझ्यावरती प्रश्न उभे केलेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत. रमाकांत प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून माझ्या चारित्र्यावरती लागलेले डाग कायमचे पुसून जातील. तेव्हा रमाकांत बोलतात, म्हणजे काय म्हणणं आहे? त्यावेळेला सुप्रिया बोलते, अहो तुम्हाला नाही माहिती. आता तुम्हीच विचार करा ना, कसं काय नशिबाने म्हणा माझ्या मुलीने तुमच्याच मुलाशी लग्न केलं आणि जे काही सत्य आहे ते समोर आलं. पण त्या बाईचा चेहरा मला आठवतो, पण ती बाई कोण हे मला माहिती नाही. तेव्हा रमाकांत ईश्वरीला बोलतो, ईश्वरी तुझी आई ज्या बाईला शोधण्याचा प्रयत्न करते ना, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी आहे, वल्लरी. त्या वल्लरीनेच आमच्यावरती नाही ते शिंतोडे उडवले आणि स्वतःचा प्लॅन साधला. तेव्हा ईश्वरी बोलते, वल्लरी मामी असं कसं काय होऊ शकतं? त्यावेळेला सुप्रिया बोलते, वल्लरी आणि तू मामी का बोलतेस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, आई अर्णव सरांचे बाबा ज्या वल्लरी बद्दल बोलतायत ना, त्या वल्लरी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आकाश सरांच्या आई आहेत. हे ऐकताच सुप्रियाला धक्का बसतो आणि सुप्रिया बोलते, काय? अगं इशू बाळा, तू काय बोलतेस कळतंय का? म्हणजे माझ्या नमूच्या आयुष्याची सुद्धा वाट लागली. तेव्हा ईश्वरी बोलते, आई तू काळजी करू नकोस, आता सगळं काही व्यवस्थित होणार. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, इशू तुझ्याजवळ फोटो आहे का? तेव्हा ईश्वरी स्वतःच्या मोबाईल मधला फोटो लगेच सुप्रियाला दाखवते आणि सुप्रिया जेव्हा वल्लरीचा फोटो बघते त्यावेळेला मात्र सुप्रिया बोलते, हो इशू, अगं हीच ती बाई ज्या बाईने माझ्या आयुष्याची वाट लावली. खरं सांगायचं तर आमच्या आयुष्याला हिनेच पूर्णपणे संपून टाकलं. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आई जर का हे सर्व केलं असेल तर अर्णव सर मात्र अजिबात तिला सोडणार नाहीत, तिची लायकी तिला दाखवणार. हे ऐकताच सुप्रिया बोलते, आता मात्र रमाकांत तुम्हाला माझ्या सोबत यावंच लागणार. तेव्हा रमाकांत बोलतात, तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं आहे, प्लीज असं करू नका. उगाचच अर्णव माझ्या विरोधात आहे, मला चांगलंच माहिती आहे आणि अर्णव कधीच माझ्या बाजूने बोलूच शकत नाही याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, जे होईल ते होईल, पण आता मात्र आपल्याला तिथे जावंच लागणार. आणि सुप्रिया रमाकांतचा हात धरते आणि रमाकांतला घेऊन अर्णवच्या घरात येते. तेव्हा मात्र रमाकांतला बघून सर्वांना धक्काच बसतो. अर्णवची आजी रमाकांतच्या जवळ जाते आणि रमाकांतला बोलते, रमाकांत तुम्ही जर का जिवंत होतात तर इतकी वर्ष होतात तरी कुठे? रमाकांत तुम्ही समोर का आला नाही? तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, खरं सांगू मला या विषयावर काही बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, हे सर्व काय चालू आहे ईश्वरी तू या माणसाला माझ्या घरात आणलंसच का? आणि तुला हे सर्व करायची गरज काय होती? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, तुम्ही जरा तरी माझं ऐकून घ्या. तुम्ही मुळात असं का वागताय? प्लीज समजून घ्या ना, असं नका ना वागू. जरा तरी विचार करा, जे काही चालू आहे त्याचा काय ना काहीतरी भूतकाळ असणारच ना. बाबा जिवंत असून सुद्धा कधीच ते तुमच्या समोर आले नाहीत. अर्णव सर, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल नको तो गैरसमज करून ठेवलाय. अर्णव सर, कितीतरी वेळा मी तुम्हाला समजवण्यासाठी प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र एकच बाजू ऐकलेत. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आईने जो जीव दिला तो रमाकांत सरांमुळे, तर तसं होणारच नाही. कारण बाबांचं त्यांच्या बायकोवरती एवढं प्रेम होतं
तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं ईश्वरी, बस झालं. या माणसाची बाजू घ्यायची तुला गरजच नाहीये. ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी या माणसाला मी माफ करणार नाही. आणि तेवढ्यात तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी आणि सुप्रियाची नजरानजर होते. तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्याने ओरडते, थांब. त्यावेळेला अर्णव बोलतो, एक मिनिट, तुम्ही माझ्या घरात येऊन अशी दादागिरी नाही करू शकत. आणि तुम्ही माझ्या मामीशी असं का बोलताय? तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मामीशी असं बोलायची? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर शांत व्हा. जी तुम्हाला तुमची मामी वाटते ना, ती एक नंबरची गद्दार आहे, गद्दार. अहो, तिनेच तर हे सर्व घडवून आणलं होतं आणि तिच्याच पापाची शिक्षा आजपर्यंत बाबा भोगत होते. अर्णव सर, तुमच्यापासून आणि अंजलीताईंपासून बाबा इतके वर्ष लांब राहिले, याला जबाबदार कोण? तर ही वल्लरी. या वल्लरीनेच हे सर्व घडवून आणलं. तेव्हा सुप्रिया बोलते, हो अर्णव, ज्या बाईला मी शोधत होते ना, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून हीच आहे. तेव्हा मात्र अर्णव दचकलेला असतो. अर्णव बोलतो, काय म्हणजे वल्लरी मामी तू? त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव अरे काय बोलतोस, या बाईला तर मी ओळखतच नाही. त्यावेळेला अर्णवचा मामा बोलतो, एक मिनिट वल्लरी, तू जर का सुप्रियाताईंना ओळखत नाहीस तर सुप्रियाताई येणार त्या दिवशी तू गायब का होतेस? त्या दिवशी तू स्वतःच्या अंगावर घेऊन झोपतेस का? असं का वागतेस तू? तू प्रत्येक वेळेला सुप्रियाताईंपासून लांब पळतेस. त्यावेळेला सुप्रिया बोलते, कारण तिला माहिती आहे ना, ती जर का माझ्या समोर आली तर तिचं पितळ उघडं पडणार, तिचं सत्य सर्वांसमोर येणार आणि ती तोंडघशी आपटणार. म्हणूनच ती माझ्यापासून लांब पळत होती. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हे सर्व भयानक आहे, भयानक. मामी, तुला हे सर्व करायची काय? त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव प्लीज, या माणसांवरती विश्वास ठेवून तू माझ्यावरती असा अविश्वास दाखवू नकोस. अर्णव, तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहितीये का? तुझा या माणसांवरती विश्वास आहे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अजिबात नाही. वल्लरी मामी, तू गद्दार आहेस, गद्दार. तू माझ्या आईचा जीव घेतलास, माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आम्हाला पोरकं केलंस. असं का वागलीस तू? असं वागून तरी तुला काय मिळालं? तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो ही बाई दिसते तशी नाही. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, पुरे, आता या सर्व गोष्टी बंद. त्यावेळेला आकाश वल्लरीला बोलतो, मम्मा, मम्मा, हे सर्व तू घडवून आणलंस? मम्मा, तुला हे सर्व घडवून आणायची गरज का होती? मम्मा बोल, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, प्लीज आकाश, अरे तुझी आई कशी आहे ना हे तुला माहिती सुद्धा नाही. आकाश, तू तुझ्या आईवरती विश्वास ठेवू नकोस, एक नंबरची खोटारडी आहे, खोटारडी. त्यावेळेला वल्लरी बोलते, गप्प बस सुप्रिया, उगाच मध्ये मध्ये चोमडेपणा करू नकोस. मुळात तुला इथे यायची गरजच काय होती? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, बस झालं, आतापर्यंत मी शांत होते, पण आता मात्र मी शांत राहणारच नाही. काही झालं तरी सुद्धा मी आता गप्प बसणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, लाज नाही वाटली? अहो, स्वतःच्या स्वार्थापायी तुम्ही दोघांना पोरकं केलं, त्यांच्या आई वडिलांना त्यांच्यापासून लांब केलं. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी, उगाच माझ्यावरती कसले पण आरोप करू नकोस. ईश्वरी, तू जे वागतेस ना ते योग्य वागत नाहीयेस, तू हे सर्व मुद्दामून करतेस आणि हे सर्व थांबव, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. ईश्वरी मोठ्याने बोलते, पुरे झालं, आता हा विषयच बंद कर, नाहीतर खरोखर तुझ्या एक सटकन अशी कानाखाली मारेल. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी, मर्यादा सोडून बोलू नकोस, नाहीतर तुझं काय करेल ना ते तुला माहिती नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, आता मी जे करणार आहे ना ते बघ. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, माझं बालपण तू हिरावून घेतलंस. आता मात्र मी तुला सोडणार नाही. आणि तो वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला फरफटत घराबाहेर काढत असतो. तेव्हा वल्लरी बोलते, अर्णव, हे घर माझं सुद्धा आहे आणि असं वागलेलं मला चालणार नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, वल्लरी, हे घर तुझं नाही आणि या घरावरती तर तुझा अधिकारच नाही. त्यामुळे यापुढे या घरावरती स्वतःचा अधिकार दाखवायचा नाही. आता मात्र तुझा आणि आमचा संबंध संपला. खरं तर तुझ्यासारख्या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, पण काय करणार, शेवटी नाईलाजच. तेव्हा मात्र आकाश बोलतो, खरोखर या बाईला ना
सोडू नका. अर्णव दादा, तुला जे करायचंय ना ते कर, माझा विचार तर करूच नकोस. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, ऐकलंस मामी, तू हे सर्व करून काय मिळवलंस? मामी, तुला हे सर्व करून काय मिळालं आधी ते मला सांग. बघितलं, स्वतःच्याच आयुष्याची तू वाट लावून घेतलीस. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव मी तुझ्या समोर हात जोडते, पण प्लीज मला एक शेवटची संधी दे ना. अर्णव प्लीज प्लीज. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, नाही, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती पड, नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. आणि मला तर असंच वाटतं की तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला ती ईश्वरीला बोलते, ईश्वरी, तू जे केलंयस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही, तुला कायमचं उद्ध्वस्त करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी रमाकांतला अर्णव स्वतःहून मिठी मारेल का आणि त्याच्या सर्व गोष्टी समजून घेईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.